नमस्कार, मी अंकुश कदम, पणजी गोवा इथे राहतो आणि सध्या मी डॉक्टर राजीव निर्वाणी यांच्याकडे आहे. माझ्या मुलाला लहानपणापासून टो वॉकिंगचा इश्यू होता. ज्यावेळेस तो दीड पावणे 2 वर्षानंतर चालायला लागला तर सडनली आम्हाला एक शॉक बसला की तो एक पाय उचलतो तर नीट चालता येत नाही. सो नंतर आम्ही गोव्यामध्येच फिजिओथेरपी वगैरे 6 महिने केली. नंतर एका डॉक्टरने आम्हाला ऑपरेशन सांगितलं. सो मला ते काही मान्य नव्हतं. नंतर माझं एक रिलेटिव्ह पुण्यामध्ये राहतात, सत्यवान बेर्डे म्हणून. त्यांनी मला सजेस्ट केलं की डॉक्टर राजीव निर्वाणी ऑरेंज हेल्थ केअर यांच्याकडे जा आणि एकदा व्हिजिट कर, बघ काय होतं. तर त्याच्यानंतर आता गेले 1-1.5 वर्ष झालं आम्ही इथे येतो आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जशी जे मेडिसिन दिले त्यानुसार आम्ही फॉलोअप घेत राहिलो. जवळपास 75% त्याचा इफेक्ट चांगला झाला आहे. तो आता बऱ्यापैकी चांगला चालतो आहे आणि पहिलं जसं टो वॉकिंग करत होता त्यापेक्षा तो एकदम लोअर साईड पाय गेलेला त्याचा आणि मध्ये तो सारखा पडायचा. तर त्याच्या आजाराचं निदान काय केलं होतं आपण? त्याच्या आजाराचं निदान म्हणजे आम्ही एक्सरसाइज प्लस जे मसल एक्सटेंड करण्यासाठी हे करायचं असतं मेडिसिन वगैरे त्यांनी जे दिली त्यानुसार. आणि इव्हन डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठेही प्लॅस्टर वगैरे ऑपरेशन वगैरे इकडे जाऊ नका तुम्ही, कारण या आजाराचं नाव आहे DMD, ड्युशन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी. याच्यामध्ये जी स्नायूची ताकद असते ती हळूहळू कमी होत असते. तर त्यानुसार आम्ही मेडिसिन योग्य ज्यानुसार डॉक्टरांनी सल्ला दिला होता त्यानुसार आम्ही चालू ठेवली. कंटिन्यू आज 1.5 वर्ष झालं आम्ही इथे येतोय. तर माझी 4थी व्हिजिट आहे आणि चांगला इफेक्ट झालेला आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह की जो रिझल्ट आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आमच्यासाठी. ट्रीटमेंटच्या पहिली तो एकदम टो वर चालायचा, डायरेक्ट वर. तुला म्हणजे त्या चप्पल घालता येत नव्हती. जर शूज घातला तो फक्त शूजचा पुढचा पंजाचाच भाग त्याचा टच व्हायचा. इव्हन बाकीचा फुल फ्रिक्शन काय व्हायचं नाही, तो सारखा पडायचा. पण आता तसं होत नाही. आता तो सँडलनं पण व्यवस्थित चालतो आणि शूजनं पण व्यवस्थित चालतो. आता पडतो? आता नाही, आता पडत नाही, तो अजिबात पडत नाही. इव्हन तो आता सायकलिंग वगैरे करतो. इव्हन स्टेप्स चढताना तो जो ज्या पायाला इश्यू होता राईट साईडच्या तो पाय तो कधीच स्टेप्स हे करताना प्रेस करत नव्हता. सो तो डाव्या पायानंच वरती एक पाय चढायचा. आता नाही, आता तो चांगला स्टेप्स वगैरे दोन्ही पायानं चढून हे करतो. प्लस स्कूलमध्ये पण त्याचा इनिशियल फेजला नर्सरीला वगैरे होता त्यावेळेस तो कंटिन्यू टीचर सांगायचे की तो थोडा स्लीप होतोय, थोडं शूज वगैरे व्यवस्थित द्या त्याला. पण आता नाही, आता व्यवस्थित पळतो, सायकल चालवतो आणि इम्प्रूव्हमेंट चांगले आहे. सो आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. आम्ही अशी आशा करतो की राजीव सरां थ्रू हे निदान व्यवस्थित 100% कम्प्लीट होऊन जाईल आणि लवकरात लवकर आमचा मुलगा एकदम नॉर्मल होऊन जाईल. थँक्यू.